मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादी स्त्री खूप सुंदर नसते, ती मॉडेलसारखी दिसत नसते, तिच्याकडे महागडे कपडे किंवा दागिनेही नसतात, पण तरीही पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात, तिच्याशी बोलायला आवडतात, तिच्या सहवासात राहायला आवडतं आणि काही पुरुष तर तिच्यावर मनापासून प्रेमही करतात. असं का होतं? कारण पुरुष फक्त बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होत नाहीत, तर स्त्रियांच्या काही खास सवयी, वागणूक आणि व्यक्तिमत्वाच्या गुणामुळे ते एखाद्या स्त्रीकडे खेचले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्या स्त्रियांच्या या 10 सवयी, ज्या प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यायलाच हव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली सवय, आत्मविश्वास. मित्रांनो, पुरुषांना आत्मविश्वास असलेल्या स्त्रिया खूप जास्त आवडतात. कारण आत्मविश्वास म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलणे नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणे. जी स्त्री स्वतःचा आदर करते, स्वतःची किंमत ओळखते आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहते, ती पुरुषांच्या नजरेत वेगळीच दिसते. अशा स्त्रीकडे पुरुष नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. दुसरी सवय, हसतमुख स्वभाव. मित्रांनो, एक सुंदर हसू कधी कधी हजारो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. नेहमी रागावलेली व्यक्ती कोणालाच आवडत नाही, पण जी स्त्री हसतमुख असते, जिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता दिसते, तिच्या भोवतीचं वातावरणही आनंदी होतं. पुरुषांना अशा स्त्रियांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. तिसरी सवय, इतरांचा आदर करणे. मित्रांनो, फक्त प्रियकराचा नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा आदर करणारी स्त्री पुरुषांना खूप आवडते. ती वेटर असो, घरातील सदस्य असो किंवा एखादा अनोळखी माणूस असो. जर स्त्री सर्वांशी आदराने वागत असेल, तर तिच्याबद्दल पुरुषांच्या मनात आपोआप आदर निर्माण होतो. चौथी सवय, प्रामाणिकपणा. मित्रांनो, खोटं बोलून नातं टिकत नाही. पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या मनातलं स्पष्ट बोलतात, प्रामाणिक असतात, विश्वास ठेवण्यासारख्या असतात. कारण विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो आणि विश्वासू व्यक्ती प्रत्येकालाच हवी असते. पाचवी सवय, स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व. मित्रांनो, पुरुषांना अशी स्त्री आवडते जिचं स्वतःचं आयुष्य असतं, स्वतःची स्वप्न असतात, स्वतःची उद्दिष्ट असतात, जी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. अशा स्त्रीबद्दल पुरुषांच्या मनात आदर वाटतो, कारण ती स्वतःची ओळख निर्माण करत असते. सहावी सवय, समजून घेण्याची क्षमता. मित्रांनो, प्रत्येक नात्यात मतभेद होतात, पण जी स्त्री समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेते, त्याच्या भावना समजून घेते, ती पुरुषांच्या मनात खास जागा निर्माण करते. कारण प्रत्येकाला अशी व्यक्ती हवी असते जी आपल्याला समजून घेईल. सातवी सवय, सकारात्मक विचार. मित्रांनो, नेहमी तक्रारी करणाऱ्या लोकांपासून लोक दूर पळतात, पण सकारात्मक विचार करणारी स्त्री समस्यांमध्येही उपाय शोधते. ती इतरांना प्रेरणा देते आणि तिच्या उपस्थितीमुळे वातावरण आनंदी होतं. अशा स्त्रिया पुरुषांना खूप आकर्षक वाटतात. आठवी सवय, काळजी घेण्याची सवय. मित्रांनो, काळजी घेणं म्हणजे नियंत्रण ठेवणं नाही, तर समोरच्या व्यक्तीची मनापासून काळजी घेणं, त्याची तब्येत विचारणं, त्याच्या आनंद दुःखात सहभागी होणं, त्याला प्रोत्साहन देणं. या छोट्या गोष्टी पुरुषांच्या मनाला खूप स्पर्श करतात. नववी सवय, विनोदबुद्धी. मित्रांनो, हसवणारी व्यक्ती प्रत्येकालाच आवडते. जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते, जी हसते आणि इतरांनाही हसवते, ती पुरुषांना खूप आकर्षक वाटते. कारण आयुष्य आधीच कठीण असतं, म्हणून आनंद देणाऱ्या व्यक्तीची किंमत जास्त असते. 10वी सवय, स्वतःवर प्रेम करणे. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जी स्त्री स्वतःवर प्रेम करते, स्वतःची काळजी घेते, स्वतःच्या आनंदाला महत्त्व देते,
ती इतरांनाही आनंद देऊ शकते. कारण स्वतःला स्वीकारणारी व्यक्तीच इतरांना खरं प्रेम देऊ शकते. मित्रांनो, पुरुषांना आकर्षित करण्यासाठी कोणालाही स्वतःला बदलण्याची गरज नाही. खरं आकर्षण हे सौंदर्यात नसतं, तर व्यक्तिमत्वात असतं, तुमच्या सवयीमध्ये असतं, तुमच्या वागण्यात असतं आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या मनात असतं. जगातील सर्वात सुंदर व्यक्ती ती नसते जी दिसायला सुंदर असते, तर ती असते जिचं मन सुंदर असतं. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्या स्त्रियांच्या या 10 सवयी. यामध्ये आत्मविश्वास, हसतमुख स्वभाव, प्रामाणिकपणा, सकारात्मकता आणि स्वतःवर प्रेम करणं या गोष्टींचा समावेश होतो. यापैकी तुमच्यामध्ये कोणती सवय आहे आणि तुम्हाला कोणती सवय सर्वात जास्त आवडली, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच रोचक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.